ओखास क्रिएशनच्या क्रिएटिव्ह जगात आपलं स्वागत आहे आणि आज आपण बघत आहोत मोत्यांच्या बांगड्या पार्ट 6. म्हणजे हे आजचं आपलं 6वं डिझाईन आहे मोत्यांच्या बांगड्यांचं. आणि मुख्य म्हणजे हे डिझाईन जे आपण बघत आहोत ते फक्त आणि फक्त मोती वापरून तयार केलेलं आहे आणि रेड आणि व्हाईट कॉम्बिनेशनचं अतिशय रॉयल डिझाईन दिसत आहे हे. तर सुरुवात केलेली आहे आपण 4 मिलीमीटर साईजच्या बीड्स पासून आणि 4 मोती घेतलेत आपण आणि 4 मोत्यांना गाठ मारून एक फुलांसारखा आकार तयार केला आणि तो आकार व्यवस्थित गाठ मारून सिक्युअर केला आणि त्यानंतर सुई पुढच्या 2 मोत्यांमधून पास करून मग आपण एक्स्ट्रा जो धागा आहे आपला तो कट केला. तर असं आपलं एक फूल तयार झालेलं आहे आणि हे जे आपलं पहिलं फूल दिसत आहे त्या फुलाची साखळी आपण वाढवत आहोत आपल्याला हवी तेवढ्या लांबीची. आज आपण 8 इंचेस लांबीची साखळी तयार करणार आहोत 4 मोत्यांच्या फुलांची. कारण 8 इंचेस लांबीची साखळी आपण जेव्हा तयार करणार तेव्हा आपल्या बांगडीची साईज ही 2x4 ते 2x6 या दोन्ही साईजच्या हातांना व्यवस्थित होईल अशा आकाराची होणार आहे. म्हणून आज आपण 8 इंचेस लांबीची साखळी घेत आहोत. ही साखळीची लांबी वाढवताना आपण दरवेळेस 3-3च मोती घेणार आहोत. फक्त सुरुवातीला आपण 4 मोती घेतले पहिल्या फुलासाठी. मात्र त्यानंतर ही साखळी तयार करताना आपण दरवेळेस 3-3च मोती घेणार आणि ते 3 मोती आपल्या शेवटच्या फुलाच्या मधल्या मोत्यामधून पास करणार. म्हणजे आपली अशी एक 4-4 मोत्यांच्या फुलांची साखळी तयार होत आहे ज्याची लांबी आपण आज 8 इंचेस एवढी करत आहोत. आपल्या ओखास क्रिएशनवरील महाराष्ट्रीयन मोत्याचे दागिने या सिरीजमध्ये आपण मोत्यांच्या दागिन्यांची नवनवीन डिझाईन्स बघत असतो. आता इथे आपली 8 इंचेस लांब एवढी साखळी तयार झालेली आहे. आता ह्या साखळीची दोन्ही टोकं आपण जोडून एक गोल आकार तयार करणार आहोत साखळीचा. म्हणून त्यासाठी आपण आपली सुई आणली आपल्या शेवटच्या मोत्यापर्यंत आणि ही शेवटची 2 टोकं आपल्याला आता जोडायची आहेत. ही 2 टोकं जोडण्यासाठी आपण अशा प्रकारे आपल्या सुईमध्ये घेतला एक मोती आणि ती सुई आपण आपल्या दुसऱ्या टोकाच्या शेवटच्या मोत्यामधून पास केली आणि पुन्हा त्या सुईमध्ये घेतला एक मोती आणि ती सुई पुन्हा आपल्या पहिलं जे टोक आहे त्याच्या पहिल्याच मोत्यातून पास केली. म्हणजे आपलं 2 फुलांच्या मध्ये असे 2 मोती प्लेस होत आहेत आणि एक 4 मोत्यांचं फूल तयार होत आहे आणि आपली गोल अशी एक साखळी तयार झालेली आपल्याला दिसत आहे. आता या साखळीला व्यवस्थित सिक्युअर करून घेऊया आपण आणि त्यानंतर आपल्याला ह्या सिंगल साखळीच्या शेजारी डबल साखळी तयार करायची आहे. तर त्यासाठी आपण सुरुवातीला ह्या साखळीला सिक्युअर करण्यासाठी एक व्यवस्थित गाठ मारून घेणार आणि आपली सुई शेजारच्या मोत्यापर्यंत आणणार. कारण आपल्याला ह्या शेजारच्या मोत्यापासून डबल साखळी तयार करण्याची सुरुवात करायची आहे. आता ही डबल साखळीची ठुशी आपण आपल्या ठुशी सिरीजमध्ये बघितलेली आहे. आपण आतापर्यंत आपल्या ओखास क्रिएशनवरील महाराष्ट्रीयन मोत्याचे दागिने या सिरीजमध्ये ठुशी सिरीज केली, पैंजण सिरीज केली, मोत्यांची साडी पिन ही सुद्धा सिरीज केली आणि प्रत्येक वेळेस आपण 10-10 डिझाईन्स बघितलेली आहेत त्या दागिन्यांची. तर इथे आपण दोरा कट केल्यामुळे आपल्याला डबल चेन करण्यासाठी आपण पुन्हा दोरा जोडून घेत आहोत. कारण ह्या सिंगल चेनच्या शेजारी आपल्याला डबल चेन तयार करायची आहे. तर डबल चेन करण्यासाठी आपण शेजारच्या मोत्यापर्यंत आपली सुई आणली आणि सुईमध्ये आपण घेत आहोत आता 3 मोती. त्याआधी आपण एक्स्ट्रा धागा कट करून घेतला आणि आपल्या सुईमध्ये घेतलेले आहेत 3 मोती आणि ती सुई आपल्या ज्या मोत्यातून आपण सुई काढली त्याच मोत्यातून आपण विरुद्ध दिशेने पास केली. म्हणजे आपलं हे असं 4 मोत्यांचं फूल आपल्या पहिल्या साखळीच्या शेजारी तयार झालेलं आपल्याला दिसत आहे. आता हे जे पहिलं फूल आहे त्याची साखळी आपण तयार करणार आहोत. म्हणजेच आपण डबल साखळी तयार करणार आहोत पहिल्या साखळीच्या शेजारी. तर त्यासाठी आता दरवेळेस 2-2च मोती सुईमध्ये घेणार आणि आपली सुई अशा प्रकारे पहिल्या साखळीच्या मोत्यांमधून पास करणार
की दरवेळेस 4 मोत्यांचं फूल तयार झालेलं आपल्याला दिसणार आहे. आजची ही मोत्यांची बांगडी तयार करताना आपण फक्त आणि फक्त मोती वापरणार आहोत. म्हणजेच बांगडी तयार करताना कोणत्याही प्रकारची काचेची किंवा मेटलची बांगडी आपण वापरणार नाही. फक्त मोती वापरून ही बांगडी आपण तयार करत आहोत. आणि अशीच मोत्यांच्या दागिन्यांची नवनवीन आणि पारंपरिक अशी डिझाईन्स आपण आपल्या ओखास क्रिएशनवरील महाराष्ट्रीयन मोत्याचे दागिने या सिरीजमध्ये बघत असतो. आतापर्यंत आपण जेही दागिने केले ते म्हणजे ठुशी सिरीज, पैंजण सिरीज, मोत्यांची सारी पिन सिरीज, या सगळ्या सिरीजमध्ये आपण त्या दागिन्यांची 10 डिझाईन्स केलेली आहेत. तर सगळ्या प्लेलिस्ट म्हणजेच महाराष्ट्रीयन मोत्याचे दागिने ही प्लेलिस्ट मी डिस्क्रिप्शनमध्ये आणि व्हिडिओच्या शेवटी सुद्धा देत आहे. आपल्याला आवडतील अशीच घरच्या घरी करता येणारी मोत्यांच्या दागिन्यांची सगळी डिझाईन्स आहेत, तर नक्की बघून घ्या. तर इथे आपली डबल साखळी तयार झालेली आहे, शेवट आलेला आहे आणि शेवट हा नेहमीच महत्त्वाचा असतो म्हणून आपण तो पुन्हा एकदा बघतोय. तर इथे आपण एकच मोती घेतलाय शेवटच्या आपल्या फुलासाठी आणि तो मोती आपल्या शेवटच्या 2 मोत्यांच्या मध्ये प्लेस केला अशा प्रकारे की 4 मोत्यांचं एक फूल तयार झालं. आणि इथे आपली डबल साखळी कंप्लीट झालेली आहे. आता ही साखळी जर तुम्ही बघाल अतिशय सुंदर दिसत आहे. हे डिझाईन आपण आपल्या डबल लेअर ठुशीमध्ये बघितलेलं आहे. डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन नक्की बघून घ्या. आणि मला वाटतं आजची ही बांगडी आपल्या डबल लेअर ठुशीवर मॅचिंग होणार आहे. आपल्याला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की लिहा. आता ही जी आपली डबल लेअर साखळी आहे त्याला आपण मधोमध दुमडून घेणार आहोत आणि ह्या दोन्ही टोकांच्या मध्ये एक एक मणी अशा प्रकारे आपण प्लेस करणार की ह्या मधल्या बाजूला आपल्याला 4 मोत्यांची साखळी तयार होताना दिसणार आहे, ज्याने की आपल्याला गजऱ्यासारखं एक डिझाईन तयार होताना दिसत आहे. तर दरवेळेस आपण सुईमध्ये एक मोती घेणार आणि सुई आपल्या शेजारची जी बाजू आहे त्या बाजूच्या मोत्यांमधून अशा प्रकारे पास करणार की 4 मोत्यांचं फूल आपल्याला मध्ये तयार झालेलं दिसत आहे दरवेळेस. तर असा पूर्ण गोल राऊंड गजरा आपण तयार करत आहोत आणि हे डिझाईन आपण आपल्या गजरा ठुशीमध्ये बघितलेलं आहे. डिस्क्रिप्शनमध्ये आपण जाऊन बघू शकता, प्लेलिस्ट देत आहे डिस्क्रिप्शनमध्ये. तर हा गजरा आपण पूर्ण आपला राऊंड तयार करत आहोत. प्रत्येक वेळेस एक मोती घेणार आणि त्या एक मोत्याला असं आपण सुईमधून पास करणार की आपलं 4 मोत्यांचं फूल आपल्या मध्यभागी तयार होत आहे. म्हणजेच ह्या 2 बाजू ज्या आहेत डबल साखळीच्या त्या आपण जोडून घेत आहोत एकत्र आणि त्या एकत्र 2 बाजू जोडताना आपण मध्ये एक मोती गुंफत आहोत 2 बाजूंच्या मध्ये. असं जेव्हा आपण करतोय तेव्हा आपला जो गजरा तयार होतोय तो थोडासा स्टिफ तयार होतो आणि त्यामुळे आपण आजची बांगडी तयार करताना कोणत्याही प्रकारचा बेस वापरत नाही आहोत. कारण हा जो गजरा आहे तो स्वतःचा शेप तसाच गोल ठेवणार आहे, त्याला कोणत्याही बेसची गरज नाही. म्हणजे ना काचेची बांगडी आपण वापरणार ना मेटलची बांगडी. हा आपला मोत्यांचा गजरा हा स्वतःच एक बांगडीसारखा आकार तयार करणार आहे. कारण मोती हे अतिशय आवळून घेतलेले आहेत ह्या गजऱ्यामध्ये, त्यामुळे आपला आकार हा बांगडीसारखा व्यवस्थित राहणार आणि मोती जागच्या जागी राहणार, हलणार नाही बिलकुल. म्हणून आपण याला बांगडीसारखं वापरू शकतोय आणि म्हणून आजची बांगडी ही फक्त मोती वापरून तयार केलेली आपली असणार आहे. तर आजचं हे आपलं डिझाईन आतापर्यंत आवडलं असेल तर आपल्या ह्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या ओखास क्रिएशन ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन सुद्धा प्रेस करा. म्हणजे नवनवीन डिझाईन्स जेव्हा आपल्या चॅनलवर येतात तेव्हा त्यांचं नोटिफिकेशन आपल्याला येईल आणि आपल्याला नवनवीन डिझाईन्स रोजच्या रोज आली की बघता येतील. आणि आपल्या ओळखीच्यांसोबत शेअर सुद्धा करा हे डिझाईन, म्हणजे सगळ्यांनाच कळेल की फक्त मोती वापरून आपण घरी असलेल्या सामानापासून घरच्या घरी मोत्यांच्या बांगड्या कशा बनवू शकतो ते, आणि त्याचबरोबर आपले मोत्यांचे दागिने कसे बनवू शकतो हे सुद्धा लक्षात येईल आपल्या महाराष्ट्रीयन मोत्याचे दागिने ही सिरीज बघून. कारण आपल्या महाराष्ट्रीयन मोत्याचे दागिने ह्या सिरीजमध्ये आपण घरच्या घरी करता येतील अशीच मोत्यांच्या दागिन्यांची डिझाईन्स बघत असतो. तर इथे आपला हा मोत्यांचा गजरा अतिशय सुंदर तयार होत आहे आणि आता शेवट आलेला आहे. शेवट कसा करायचा ते बघूया.
दरवेळेस प्रमाणे आपण गजरा तयार करताना एक मोती घेणार सुईमध्ये आणि तो दोन्ही बाजूंमध्ये अशा प्रकारे बसवणार की आपलं प्रत्येक वेळेस प्रमाणे 4 मोत्यांचं फूल तयार होईल. आणि दरवेळेस आपण सुई पुढच्या शेजारच्या बाजूच्या मोत्यापर्यंत नेणार आणि पुन्हा आपल्या सुईमध्ये घेणार एक मोती आणि हा आपल्या 2 बाजूंच्या मध्ये अशा प्रकारे बसवणार की आपलं 4 मोत्यांचं फूल तयार होत आहे प्रत्येक वेळेस. म्हणजे शेवट करताना सुद्धा आपण एक एकच मोती घेतलेला आहे आणि हा आपला पूर्ण गजरा तयार झालेला आहे, ज्याला आपण व्यवस्थित पुढच्या 2-3 मोत्यांमधून सुई पास करून आपला आकार हा सिक्युअर करणार आहोत. म्हणजे आपल्याला व्यवस्थित स्टिफ असा फुलांचा गजरा मिळणार आहे. तर असा आपला हा गजरा आपण बघू शकता, अतिशय सुंदर दिसत आहे आणि त्याला स्वतःचा एक स्टिफनेस आहे. आता हा गजरा झाल्यावर आपण सुई पुन्हा बाजूच्या 2-3 मोत्यांमधून पास करणार, म्हणजे आपला गजरा हा व्यवस्थित घट्टपणे आवळला जातो. तर असा व्यवस्थित 2-3 मोत्यांमधून सुई पुन्हा पुन्हा पास करून आपण आपला गजरा आवळून घेत आहोत. आणि आता बघा हा आपला घट्टपणे आवळलेला गजरा, जो की किती सुंदर बांगडी सारखा आकार तयार झालेला आपल्याला दिसत आहे. आणि ही अशी बांगडी आपण वापरू शकणार एवढी स्टिफ आहे ती, स्वतःचा त्याला एक आकार आहे आणि आपण म्हणू शकतो की हे आपलं आजचं डिझाईन नंबर 1 आहे. या डिझाईनला सिक्युअर करूया गाठ व्यवस्थित मारून, म्हणजे आपला आकार व्यवस्थित राहणार आहे. जसं की आपण प्रत्येक लेयरला गाठ मारून तो आकार सिक्युअर करत असतो. तर हे आहे आजचं आपलं डिझाईन नंबर 1, मोत्यांची बांगडी, पांढऱ्या मोत्यांची बांगडी, जी ही अतिशय सुंदर दिसत आहे. त्याला अजून थोडासा मॅचिंग टच देण्यासाठी आपण आता घेतलेले आहेत रेड बीड्स, ग्लास बीड्स आहेत हे. आणि हे आपण थोडे मोठ्या साईजचे घेतलेत कारण आपल्याला थोडं बल्की असं लेयर हवी लाल रंगाची. तर आपले मोती 4 मिलीमीटर साईजचे आणि आपण जे घेतलेत रेड बीड्स ते साधारण 4 ते 5 मिलीमीटर साईजचे आहेत. जसं की आपण नेहमीच बघतो, आपण जेव्हाही गजरा बनवतो तेव्हा त्याला 3 सारख्या बाजू असतात आणि म्हणूनच 3 कॉर्नर सुद्धा असतात. तर त्यातल्या एका कॉर्नरवर आपण हे रेड बीड लावणार आहोत. कसे तर आपण मधल्या आपल्या कॉर्नरवर सुई आणणार, एका मोत्यातून पास करणार आणि त्या सुईमध्ये घेणार लाल आपला बीड आणि सुई सरळ पुढच्या मोत्यामधून पास करणार. म्हणजे सरळ सरळ आपण हे आपले जे 2 व्हाईट मोती दिसत आहेत कॉर्नरवर, त्यांच्या गॅपमध्ये हे रेड बीड लावून घेत आहोत. प्रत्येक मोत्यामधून सुई पास करून प्रत्येक गॅपमध्ये आपण हे रेड बीड पूर्ण आपल्या वरच्या कॉर्नरवर लावून घेत आहोत. जसे आपण वरच्या कॉर्नरवर रेड बीड लावले तसेच आपण बाजूच्या 2 कॉर्नर्सवर 2 मिलीमीटर साईजचे गोल्डन बीड लावले आणि बांगडीचा लुक आपण बघू शकता, अतिशय रॉयल लुक आलेला आहे. रेड अँड व्हाईट कॉम्बिनेशन खूप सुंदर दिसत आहे. तर अशीच नवनवीन डिझाईन्स बघण्यासाठी बघत राहा ओकास क्रिएशन. पुन्हा भेटूया नवीन डिझाईन सोबत. थँक्यू फॉर वॉचिंग. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब फॉर मोर डिझाईन्स.